तुझं वध झालंय. तू हे युद्ध हरलायस. देवी आई पुन्हा एकदा जिंकली. जेव्हा जेव्हा तुझ्यासाठी राक्षसी प्रवृत्ती जन्माला येईल तेव्हा तेव्हा त्यांचा वध करण्यासाठी देवी आई अशा हजारो नेत्रा आणि इंद्राणीला जन्म देईल. कारण असत्य नेहमी हरतं. विजय फक्त सत्याचा होतो. सत्य ही दृष्टांत ही, सत्य ही दृष्टांत ही, दृष्ट ही अनंत ही. उरी कल्लोळा उठला, ये आली चल निघूया. उरी कल्लोळा उठला, ये आली याचं प्रेत त्याला देवी आई बघून घे. ही प्रवाह ही भाव ही, जशी अस्तिका हवेत विरून गेली. शून्य ही ब्रह्म कदाचित विरोचकही तसाच विरून जाईल. विकास ही विनाश ही, आरंभ ही कदाचित अंत ही. नक्की विरोचकाचा अंत झालाय ना. विरोचकाचा वध करण्यासाठी देवी आईने घडवलेल्या कट्यारीने तू त्याचा वध केलायस. आता कोणतीही शंका मनात बाळगू नकोस. देवी आई, आज तुझ्या आशीर्वादाने कलियुगातल्या या युद्धाला पूर्ण विराम लागला. सत्य असत्याची लढाई, देव आणि दैत्यांमधला हा संघर्ष आज खऱ्या अर्थाने संपलाय. या युद्धात विरोचक नावाच्या दैत्याचा वध झालाय. आई, आई, तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. दुष्कर्म कितीही भोपावले ना तरी दैवी शक्ती त्यांचा नाश करतेच. आई, हे युद्ध आम्हा सगळ्यांसाठीच खूप अवघड होतं. आम्ही या युद्धात आमची माणसं गमावली. प्रसंगी खचलो सुद्धा, पण तू दर वेळेला आम्हाला नवीन ऊर्जा दिलीस. युद्धात लढण्यासाठी उभारी दिलीस. मनोरमा आजी, इंद्राणी हत्या आणि तुझ्या लेखी आम्हाला तुझे कार्य सोपवलं होतंस. ते कार्य पूर्ण झालंय आई. पण ते कार्य फक्त आम्ही पूर्ण नाही केलं. या सगळ्यांशिवाय ते शक्यच नव्हतं. यांना कोणालाही आमच्यासारखं वरदान नाहीये. पण तरीही या युद्धात सगळेच जण, हे संपूर्ण कुटुंब, आई, आबा एखाद्या सैनिकासारखे खांद्याला खांदा लावून लढलेत. आई, आता आम्ही आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय. शून्य ही ब्रह्मांड ही, सूक्ष्म ही प्रचंड ही, विकास ही तुझा आशीर्वाद कायम पाठीशी राहू दे आई. अंत ही. हो आबा. आबा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. नाही, तिकडे जायची काही गरज नाहीये. आबा, विरोचकाचा वध झालाय आणि हेच सत्य आहे. बाकी सगळं आपण देवी आईवर सोडून देऊया. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. हो, इथे सगळे एकदम नीट आहेत. नका काळजी करू.
तुम्ही सुद्धा जरा आराम करा. खूप दगदग झाली आहे ना तुमची. हो आबा. हो ठेवते. काय म्हणाले आबा? विरोचकाचा वध झाला, तिकडे एकदा जाऊन येऊ का असं विचारत होते. नेत्रा नको सांग त्यांना. हो, मी म्हणाले त्यांना, ते नाही जाणार. नेत्रा पण आपण एकदा त्रिनयना देवी आईच्या देवळात जायला हवं ना. देवळात जायचंच आहे ना. ग्रंथ देवी आईच्या चरणाशी ठेवायचा आहे. पण साहेब, यावेळेला सगळेच जाऊया. म्हणजे तुम्ही, मी, बाबा, आत्या आपण नेहमीच जात असतो. पण बाकी सगळे बघा ना, लग्नाच्या वेळेला सुद्धा बाबूशीत आले होते, पण त्यांना देवळात नाही येता आलं. त्यामुळे यावेळेला सगळेजण मिळून जाऊया. ग्रंथ सुद्धा ठेवूया आणि देवी आईचं दर्शन सुद्धा घेऊया. नेत्रा खरंच मस्त आयडिया आहे. पण यावेळी आपण लपून छपून नाही जायचं. नेत्रा, मी याच दिवसाची वाट बघत होतो. कधी एकदा तो विरोचक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून कायमचा निघून जातोय आणि आपण सगळे नॉर्मल आयुष्य जगतोय असं झालं होतं मला. आणि आज फायनली तो दिवस आलाय. आता इथून पुढे मला फक्त तुझ्यासाठी जगायचंय. तुझी काळजी घ्यायची. तुला जे हवंय ते सगळं द्यायचं.